नमस्कार, मी नरेंद्र कठाणे, राष्ट्रीय अध्यक्ष लोकसेवा काँग्रेस. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 5/10/2024ला जाहिरात प्रसिद्ध झाली होती. 611 पदांच्या व 17 पदनामे भरती प्रक्रियेत. आणि 5/10/2024 रोजी त्यांनी एक संकेत स्थळ स्थापित केलं होतं. www.maha.prb.gov या संकेतस्थळावर 17 पदनामे व 611 पदे यासाठी बाबी आणि त्यांची ते पत्रात प्रसिद्धी दिली. आणि त्यांनी 17/2/2026 रोजी स्थळ आदिवासी विकास महामंडळांनी 5/10/2024ला एक जाहिरात प्रकाशित केली होती. आणि त्याच्यात ते 17 पदनामे व 611 पदांची भरती त्यांनी जाहीर केली होती. आणि त्यामध्ये एक संकेतस्थळ सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी पद भरती घ्यायला पाहिजे होती की जे होतकरू आहे, जे खरोखर त्या पदाचे मानकरी आहे, त्यांना त्या पदावर घ्यायला पाहिजे होते. परंतु केंद्रातील सचिवांनी त्यांच्यापासून 20-20 लाख रुपये घेऊन ते पद भरती घेतली. आणि जे होतकरू आहे, ज्यांना ते नोकरीची आवश्यकता, त्यांना न घेता यांना म्हणजे पैसे घेतल्याबद्दल तो आमचा आरोप आहे. आणि त्यांनी गेल्या आता मागच्या महिन्यात 27/1/2026ला यादी सुद्धा प्रकाशित केली. म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा यांना या पद भरतीला स्टे आणावा, स्थगिती देण्यात यावी. आणि जोपर्यंत याच्यावर निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या आदिवासी विभागाने भरती प्रक्रिया राबवावी नाही. हे पूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी होतं की अजून काही वेगळ्या कॅटेगरीचे लोक आले? नाही, आदिवासीच आहे ते. परंतु त्यांनी पैसे न घेता तशी त्यांची भरती घ्यायला पाहिजे होती. पण त्यांनी पूर्ण भरती हे तुम्हाला असं वाटून राहिलं की पैसे घेऊन नियुक्ती केली आहे? पैसे घेऊनच नियुक्ती केली. 611 ज्या आहेत भरत्या, त्या पूर्ण 611 भूतपूर्व विद्यार्थ्यांना वर्गळून पैशाच्या जोरावर भरलेलं आहे. हो, तेच आमचा आरोप आहे. आणि सचिवाची ईडीद्वारे सुद्धा संपत्तीची चौकशी करण्यात यावी, हा सुद्धा आमचा आरोप आहे. पण हे आरोप तुम्ही कसा, तुमचे विद्यार्थी लागले नाही का? आदिवासी विद्यार्थी लागले नाही का? मला सांगा, आता विद्यार्थी लागलेले त्यांनी पैसे घेऊन लागले, आपले गरीब विद्यार्थी लागेल कसे? आपण अभ्यास करतो रात्रंदिवस, काहीतरी करतो, कुठंतरी आपल्याला नोकरी लागली पाहिजे. परंतु जर पैशाच्या जोरावर जर असं होत असेल तर तो कुठे लागणार? कसे आपल्याला, तुम्हाला समजते आपल्याला कुठला पैसा? गव्हर्नमेंटची जी साईट आहे www मध्ये, ह्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन केलेलं आहे तिथं आहे ना, त्या आधारावर ते घेतील की बाहेरच्या लोकांना घेतलं? पण त्यांनी बाहेरचे लोक घेतले नाही त्याच्यात. त्यांनी हे फक्त प्रसिद्धी दाखवली अशी भरतीची. परंतु कसं, तुम्हाला त्याचा सर्व माहिती आहे. पण जोपर्यंत हे आता स्टे येत नाही, आम्ही पुढली आंदोलन दिशा ठरवणार आहे. लगेच आता मीटिंग घेऊन जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होते आम्ही आता आमरण उपोषण करणार आहे. आम्ही 1 दिवसाचं केलं. आज आम्ही मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं. याच्यावर आमचा आता 8 दिवसात जर निर्णय लागला नाही तर आम्ही पुढील आंदोलन दिशा ठरवणार आहे. ज्या तुमच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, ज्या त्यांनी नियुक्त्या केल्या, त्या नियुक्तीवर तुमचा आक्षेप आहे. आणि ते स्थगिती देऊन त्यांची चौकशी करून पुन्हा समजा पद भरती केली आणि जो खरोखर त्याचा लाभार्थी आहे त्यांना जर ती नोकरी मिळाली तर आम्हाला काही हरकत नाही. तुम्हाला वाटतं की सचिव जे आहेत त्या लेवलच्या लोकांनी पैसे घेतलेले आहेत? 100%. त्यांच्यावर आता तुम्ही काय मागणी आहे? बस त्यांची चौकशी करण्यात यावी. त्यांची चौकशी करून संपत्ती चौकशी करा तर लक्षात येईल. आमची एवढीच मागणी आहे.